3 हो काय केले नी
कुठून आला? तोच
म्हणजे भाच्याला आमंत्रण दिलं, मामाची मुलगी मोठी झाली वाटत. तुला काय बोलाविलं? महाराजांनी त्याला धन्यवाद करून माझ्यापर्यंत घेऊन या म्हणून सांगितलंय. बरा बोलाने तोच की नाही. कृष्णा, अरे 4 दिवस मला नाही, 4 दिवस तुला जगायचं असतं. नाही तर तुला कसा घेऊन जायचं हे मला यात्रा समोर परलोकी गेलेला श्रीकृष्ण.
त्याच्यामुळे उशीर झाला ग. गोट्या बहिणी हो. त्या गोट्याने सत्यानेच केलं सगळं. अगं, हे तुझ्या ठिकाणी आलं. गेलो आणि कोणी मला पकडलं आणि समजा धू 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 केलं. कोणाला कळणार नाही मला मारलं. तुम्हाला कळलं तरी सांगू नका. म्हणजे बरोबर समजा.
पुन्हा गोट्याक लागा त्यात रे गोटी केला बिचारा हे करेल ते करेल काय केलं आता पाहायचे पराक्रम भीती पण आणली नाही हा हा बरोबर तुला सांगितलं होतं म्हणजे कोणत्या वेळी भीती माझ्याकडे सांगताय बरोबर आहे चेंडू फली खेळायची होती फली आणली नाही हिला सांगितलेलं विसरले तुझ्या कधी काय लक्षात असतं सांग. आणलायस ना मला माहिती होतं चेंडू आणणार गोट्या घेऊन ये चेंडू आणलाय ना मी काय म्हणतो मला वाटलं त्याने उंच चालला फेकलं कुठे. हे पकडला का ही जरा उंच आहे नाही का? देवा तू माझं खरोखरच मर्दन केलंय हा कालिया तुला शरण आलाय सांग रे देवा अशी तुझी कोणती इच्छा देवा हे तू मला तारण्यासाठी सांगतोयस की मारण्यासाठी रे पण देवा हा मी अन्य सोडून अन्य कुठेही गेलो तर गरुड मला घेऊन तूच करणार आहे देवा ज्यावेळी तुझा आणि माझा संघर्ष होता त्या संघर्षात माझ्या पावलांचे ठसे हे तुझ्या मस्तकात उमटले आणि ते पाहून गरुड तुला काहीही करणार नाही. देवा तुझे पावलांचे ठसे आमच्या मस्तकी उपरण्या काढल्यानं गरुड मला काही उपद्रव करणार नाही पण देवा तू माझं मर्दन केल्यामुळे माझा सारा वीज संपुष्टात आलाय येणाऱ्या संकटाला प्रतिकार करण्यासाठी मी असमर्थ आहे रे देवा तथास्तु. यावेळी तुझं गेलेलं विष पुन्हा परत येईल. धन्य धन्य